15 ते 20 दिवस झाले पावसाने पूर्णतः थांबाच दिलेला होता. पण ना चला रिमझिम पावसाला सुद्धा सुरुवात झालेली होती. मागच्या आठवड्याचा हा व्हिडिओ आहे, पण मला वेळ नाही मिळाला तुमच्यासोबत शेअर करायला. तर आज त्याचा मुहूर्त निघाला आहे, तर नक्कीच हा व्हिडिओ बघा. सासरे आलेले होते बुलढाण्याला. मुलंसुद्धा बोर झाली होती. 1 महिना झाले शाळा सुरू होऊन आणि त्यांना ब्रेक कुठेच नव्हता. डेली शाळेत जाणं, घरी येणं, अभ्यास करणं, तेच तेच करून ते सुद्धा कंटाळलेले होते. त्यामुळे घरी आणलं त्यांना. सॅटर्डेला आलेलो होतो आणि आज आहे संडे. तर जेवण वगैरे झालं आणि आता 4 वाजलेले होते. रिमझिम पाऊस होता, तर मस्त मुलांना आम्ही फिरायला घेऊन जातोय. तर तुम्ही बघितलंच आहे, बालाजी मंदिरामध्ये आलोय. बुलढाण्याच्या व्यंकटगिरी पर्वतावर बालाजी मंदिर आहे. तसेच राजूर घाटामध्ये सुद्धा संकटमोचक हनुमानाच्या मंदिरात सुद्धा आपण जाणार आहे. तर नक्कीच आपला हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला सुद्धा जर असे ब्लॉग आवडत असेल तर कमेंट करायला सुद्धा विसरू नका. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जे बेल आयकॉन दिसतं ना त्याला सुद्धा क्लिक करा, म्हणजे मी कुठलेही व्हिडिओ अपलोड केले तर ते तुमच्याकडे डायरेक्टली पोहोचतील. आपण प्रवेशद्वाराच्या समोर जर उभं राहिलं ना, त्याच्या समोरच भली मोठी आपल्याला संकटमोचक हनुमानाची 15 फूट एवढी मोठी मूर्ती इथे बसवलेली आहे आणि खूप छान वाटतं. आजूबाजूला झाडं, गार्डन वगैरे सुद्धा केलेलं आहे. त्याचबरोबर मुलांच्या सुद्धा खेळण्याची इथे सोय आहे. बघूयात रिमझिम जर पाऊस थांबला थोडा वेळ तर मुलांना सुद्धा आम्ही घेऊन जाणार आहे. स्वप्ननगरीमध्ये पावसाळ्याची सुरुवात झाली, त्यामुळे रेन लिलीचे छान असे रोपटे, येलो कलरचे फुलंसुद्धा उमलून आलेले होते. एवढे छान वाटत होतं ना, त्यांना बघून तर खूप प्रसन्न वाटलं. पक्ष्यांचा चिवचिवाट आणि वातावरणामधली पॉझिटिव्हिटी, त्याचबरोबर जे साऊथ इंडियन म्युझिक होतं, त्याने मनाला मिळणारी जी शांतता आहे ना, ती फक्त मी इथेच अनुभवलेली होती. हे मंदिर जेव्हा स्थापित करण्यात आलं तेव्हा तिरुमाला येथीलच कारिगर ह्या मंदिराच्या स्थापनेसाठी आणलेले होते. म्हणूनच तर संपूर्ण मंदिराचं बांधकाम हे तिरुमालासारखंच आहे. तर नक्कीच बऱ्याच जणांनी तिरुपती बालाजी मंदिर बघितलं असेल, तर बराचसा भाग हा तिथला सिमिलर वाटतो आपल्याला. आम्ही सगळ्यांनी बालाजी महाराजांचं दर्शन घेतलं, त्यामुळे थोडा वेळ त्या सभामंडपामध्ये बसलो. त्यानंतर बालाजी महाराजांच्या 2 पत्न्या आहेत, माता महालक्ष्मी आणि पद्मिनी माता, यांचंसुद्धा इथे जवळच मंदिर आहे, तर तिथेसुद्धा दर्शन वगैरे घेतलं. मंदिराच्या जवळपासचा हा जो संपूर्ण परिसर आहे, तो सुद्धा आम्ही छान बघत बघत गेलो. इथे ज्या पूर्वी पुरातन कथा आहेत त्या चित्राच्या माध्यमातून इथे चित्रामध्ये रेखाटलेल्या आहे. आपण जर निवांत 1 ते 2 तास इथे घालवला ना, तर सगळी कथा ही आपल्याला माहिती होते की इथे काय आपल्याला सांगण्याचा प्रयत्न होतोय. परंतु आम्ही 1 ते 1.5 तास बसलो तिथे. पाऊससुद्धा रिमझिम होता आणि मुलंसुद्धा खूप दंगा करत होते. त्यामुळे आम्ही जास्त वेळ तिथे थांबू शकलो नाही, कारण आता आरतीची सुद्धा वेळ झालेली होती. तर तुम्ही पाहू शकता हे प्रवेशद्वारावर किती सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. जे आपले शुभचिन्ह आहे ते इथे रेखाटलेले होते. बालाजी मंदिराचा जो परिसर आहे तिथून तितक्यामध्ये आपल्याला व्हिडिओ शूटिंग किंवा फोटो वगैरे काढता येत नाही. त्यामुळे बालाजी महाराजांचं मंदिर मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकले. आरतीला नाही थांबलो कारण मुलं दंगा करत होते. त्यामुळे आम्हाला लवकरच तिथून मंदिरातून बाहेर निघावं लागलं. तर बघा, मंदिराच्या बाहेरचा संपूर्ण परिसर इथे खूप छान आहे. आजूबाजूला पूर्ण डोंगराळ भाग असल्यामुळे वातावरणसुद्धा खूप शुद्ध आणि पॉझिटिव्ह होतं. आम्ही जात होतो आता राजूर घाटातील संकटमोचक हनुमान मंदिरमध्ये. याला राजूर घाट असं म्हटलं जातं. पूर्ण घाटाचा आणि वळणाचा रस्ता आहे. तुम्ही पाहू शकता इकडे किती मोठे मोठे डोंगर आहे. आपण हनुमान मंदिरमध्ये आल्यावर तिथे महादेवाचं सुद्धा छोटंसं नंदी महादेवाचं सुद्धा मंदिर आहे. तिथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं. थोडा वेळ तिथे बसलो.
थोडा वेळ तुम्हाला मी इथला हा सह्याद्री डोंगर रांगांचा परिसर आहे तो दाखवत होते. आमचे फोटोशूट, व्हिडिओ शूट एवढं भरपूर केलं. अर्धा 1 तास तर आमचा इथे सुद्धा गेलेला होता. कारण इथलं वातावरण डोळ्याला खूप शांतता आणि विसावा देणारं होतं. सध्याच कुठेतरी ह्या डोंगरांनी हिरवी शालू नेसायला सुरुवात केलेली होती. तर नक्कीच तुम्हाला सुद्धा आवडलं असेल हे नैसर्गिक वातावरण. हे बघा, हे आहे आपला संकटमोचक हनुमानजीचं मंदिर. तर चला तुम्हाला सुद्धा दर्शन घडवते इथे. आणि तुम्ही बऱ्याच जणांनी हा घाट बघितलेला असेल टी व्हीमध्ये किंवा व्हिडिओमध्ये. कारण बुलढाण्याचा राजूर घाट हा नेहमीच टी व्हीवर, व्हिडिओवर येत असतो. कारण इथे अस्वल खूप जास्त येत असतात. तर बघा, हे संकटमोचक हनुमान मंदिर राजूर घाट बुलढाणा येथील आहे. पूर्ण हे डोंगर भाग असल्यामुळे इथे खूप जास्त हे रात्रीच्या वेळेला अस्वल वगैरे येत असतात. तर नक्कीच तुम्ही सुद्धा बऱ्याच जणांनी बघितलेलं असेल. कुणी बघितलेलं असेल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा. आजचा दिवस ना खूप भारी गेलेला होता. विशेषतः माझ्या मुलांचा. कारण त्यांना पावसात भिजायला भेटलं. परत दंगामस्ती करायला सुद्धा मिळालेली होती. त्याचबरोबर इथे राजूर घाटात आल्यावर हे बघा, हे माकडंसुद्धा दिसले. तर त्यांना आम्ही खायला तर काही आणलेलं नव्हतं. पण जे नारळ वगैरे फोडलं होतं ते सुद्धा आम्ही त्यांना दिलं. विरूनी तर एवढा खुश झाला. विरू तर खूप दंगा करत होता. मुलांना एवढ्या जवळून हे माकडं वगैरे पाहायला भेटले. त्यामुळे त्यांचा दिवस तर फारच छान गेला. आणि असंच मुलांना महिन्यातून किंवा 15-20 दिवसातून जर बाहेर नेलं तर त्यांचासुद्धा मूड खूप फ्रेश होतो. आता घरी जाण्याची वेळ झालेली होती. पण मुलांचा आणि इतरांचा सुद्धा मूड झाला होता काहीतरी स्ट्रीट फूड खायचं. तर आम्ही इथे शेवपुरी, कोणी दाबेली किंवा रगडा पॅटीस मागवलेला होता. तर आम्ही तर फुल एन्जॉय केलं. तुमचा कसा वीकेंड जातो हे सुद्धा मला शेअर करा. आणि आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला? आमची धमाल, मस्ती, परत निसर्गाचं वातावरण नक्कीच आवडलं असेल तर एक सबस्क्राईब, एक लाईक आणि शेअरसुद्धा करायला विसरू नका. तोपर्यंत बाय. जय गजानन.